वृश्चिक राशीचे लोक घरासाठी देवदूत असतात का? श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, हा व्हिडिओ मी टोटल 8 भागामध्ये केलेला आहे. तर भाग पहिला, कुटुंबासाठी सर्वस्व देणारी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वभाव बाहेरून कठोर, शांत आणि थोडासा रागीट वाटू शकतो, पण त्यांच्या हृदयात कुटुंबासाठी अमर्याद प्रेम आणि जबाबदारीची भावना असते. वृश्चिक व्यक्तीसाठी कुटुंब म्हणजे फक्त कर्तव्य नाही, तर जीवनाचे केंद्र असतं. आई वडील, पत्नी, पती, मुलं, भावंड हेच त्यांच्या जगण्याचं कारण असतं. तो स्वतःचा वेळ, सुख, स्वप्न सुद्धा कुटुंबासाठी त्यागायला तयार असतो. ऑफिसमध्ये किती मोठ्या पदावर असो, बाहेर किती कठोर दिसतो, पण घरी आला की तो प्रेमळ, काळजीवाहू आणि आपुलकीने वागणारा माणूस बनतो. नात्यामध्ये खोल आणि निष्ठावान प्रेम. वृश्चिक लोक प्रेमाला फार हलकं घेत नाही. प्रेम म्हणजे क्षणिक भावना नाही, तर आयुष्यभराची बांधिलकी असते. ते वरवर प्रेम दाखवत नाहीत, पण एकदा मनापासून प्रेम केलं की पूर्णपणे समर्पण करतात. खोटेपणा, फसवणूक आणि दुटप्पी वागणूक त्यांना अजिबात सहन होत नाही. विश्वास तुटला तर त्यांना खोल वेदना होतात, पण विश्वास जिंकला तर ते त्या व्यक्तीसाठी काही करायला तयार असतात. पती किंवा पत्नी म्हणून हे अत्यंत निष्ठावान, समजूतदार आणि आधार देणारे असतात. घरासाठी ढाल बनवणारा वृश्चिक. वृश्चिक लोक स्वभावाने लढवय्ये आणि निर्धाराचे असतात. घरावर संकट आलं की ते मागे हटत नाही. सर्वात आधी पुढे उभे राहतात. आर्थिक अडचणी असो, समाजाचा विरोध असो, आजारपण असो किंवा कौटुंबिक संघर्ष, ते कधीही पळ काढत नाही. कधीकधी त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण प्रत्येक निर्णयामागे कुटुंबाचं भलं व्हावं, एक सुरक्षेची भावना निर्माण होते. आपल्यासाठी कोणतरी खंबीरपणे उभं आहे. भावनिक खोलपण आणि समजूतदारपणा. वृश्चिक लोक भावनिकदृष्ट्या खूप खोल असतात. हे ते शब्दांपेक्षा भावना जास्त समजतात. कोणाच्या डोळ्यात दुःख, आवाजातल्या कंपने, चेहऱ्यावरील चिंता ते सहज ओळखतात. काय झालं? मी आहे ना. हे साधं वाक्य घरातील माणसाला मोठा आधार देतात. भांडणं झाली तरी नातं तोडण्याऐवजी ते संवादावर विश्वास ठेवतात. म्हणूनच त्यांच्या घरात गैरसमज कमी आणि प्रेम जास्त टिकतं. आर्थिक जबाबदारी आणि दूरदृष्टी. वृश्चिक लोक पैशाबाबत अत्यंत शहाणे असतात. त्यांना माहीत असतं आजची मेहनत म्हणजे उद्याची सुरक्षितता. बचत, विमा, गुंतवणूक, भविष्याचे नियोजन हे सगळं आधीच करतात. स्वतःच्या गरजा कमी करून मुलाचे शिक्षण, पत्नीची सुरक्षितता आणि घराचं भविष्य मजबूत करतात. लोक कधीकधी त्यांना कंजूस समजतात, पण प्रत्यक्षात ते घरासाठी मजबूत पाया घालत असतात. संघर्षातही नातं न सोडणारी निष्ठा. वृश्चिक लोक नात्यामध्ये शेवटपर्यंत उभी राहतात. सुखात सगळे सोबत असतात, पण दुःखात जो साथ देतो तोच खरा आपला. बेरोजगारी, आजारपण, आर्थिक तोटा किंवा भावनिक वेदना हे हार मानत नाही. आपण हे वेगळं सगळं मिळून पार करू, हा विश्वास ते कुटुंबाला देतात. भाग 7, घराला स्वर्ग बनवणारे गुण. वृश्चिक लोक घराला केवळ 4 भिंतीची जागा ठेवत नाहीत. ते घराला प्रेम, सुरक्षितता, आनंदाचे स्थान बनवतात. लहान गोष्टी, एकत्र जेवण, कौतुकाचे शब्द, लहान सरप्राईज यातून ते मोठं सुख तयार होतात. घरात शिस्त असते, पण ती प्रेमाने नसते. गोपनीयता, विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे घर स्वर्गासारखं वाटतं. आध्यात्मिक संदेश. वृश्चिक लोक जीवन शिकवत की पैसा, यश, मान सन्मान तात्पुरते असतात, पण नाती आणि अंतःकरणाची शांती ही खरी संपत्ती आहे. ते संयम, श्रद्धा आणि कर्मावर विश्वास ठेवतात. मुलांना प्रामाणिकपणा, करुणा आणि कृतज्ञता शिकवतात. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल, लक्षात ठेवा, तुम्ही घराचे रक्षक, आधारस्तंभ आणि आत्मा आहात. जर तुमच्या घरात वृश्चिक व्यक्ती असेल तर समजा देवाने तुमच्या घरात एक देवदूत पाठवला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.